माझी सून गायत्री खूप सेक्सी होती. दिसायला खूप सुंदरही होती. ती बेडवर झोपलेली होती. तिची साडी गुडघ्यापर्यंत होती. तिची ती हुगडी बेंबी बघून आणि अर्धे हुगडे पाय बघून मला राहवलंच गेलं नाही. मी डायरेक्ट तिच्या बाजूला जाऊन झोपलो आणि तिला स्पर्श करायला लागलो. तिच्या अंगावर हात फिरवायला लागलो. तीही अंग चोरत होती. जणू वाटत होतं तिचाही होकारच आहे. नमस्कार मित्रांनो, माझी सून गायत्री दिसायला खूप सुंदर आणि सेक्सी होती बरं का. गायत्री म्हणजे माझी सून. ती एकटीच बेडरूममध्ये झोपली होती. मी हळूच दरवाजा पुढे लोटला आणि तिला बघत उभा राहिलो तेथेच. गायत्रीने साडी घातलेली होती. तिची साडी अर्धी गुडघ्यापर्यंत होती. तिचे ते पाय उघडे बघून, तिची ती हुगडी बेंबी बघून आणि तिचे ते लाल होठ, उप्स, मला तर कसंबसंच व्हायला लागलं. तिचे लाल होठ बघून मला कसंच होत होतं. वाटत होतं आत्ताच जाऊन तिला स्पर्श करावं. मी तिला 15-20 मिनिटे तसाच बघत उभा राहिलो. वाटत होतं गायत्रीकडे जावं आणि तिला एक छान मिठी मारावी. माझ्या मनात काय चालू आहे ते तिला सगळं सांगावं. आता मीही माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो होतो, पण झोप येतच नव्हती. गायत्री सतत माझ्या डोळ्यासमोर येत होती. तिचे ते हुगडे पाय, तिचे लाल ओठ, तिचं ते सेक्सी फिगर बघून मला कसंच होत होतं. मला कधी तिची सासू ही इतकी आवडली नाही, तितकी गायत्रीने मला बेभान करून दिलं होतं. माझ्या स्वप्नातही गायत्रीच यायला लागली होती. आता मी उठलो आणि डायरेक्ट ठरवलं, मी डायरेक्ट गायत्रीकडे जाईल. मी हळूच उठलो आणि गायत्रीच्या बेडरूमकडे निघालो. गायत्री झोपली होती. मी गेलो आणि गायत्री बाजूला जाऊन झोपलो. हळुवारपणे गायत्रीच्या पायावर हात ठेवला. तिची साडी वरती सरकवत होतो. तिच्या पोटावर हातही फिरवत होतो. तिला जाग आलेली होती. मी हात फिरवताना ती अंगही चोरत होती. मला कळून चुकलं. माझ्या मनात जे चालू आहे तेच तिच्याही मनात चालू आहे. तिला तेच हवं होतं जे मला हवं होतं. आता मी जास्त बिंदास होऊन गायत्रीजवळ जात होतो आणि गायत्रीही मला चांगला रिस्पॉन्स देत होती. मी गायत्रीला सांगेलच तेवढ्यात गायत्रीने मला मिठी मारली आणि म्हणाली, मामाजी तुम्ही खूप वेळ लावला हो माझ्याजवळ यायला. मी वाट बघत होते तुमची. करोना काळात सासूबाई गेला, अजितही गेला. यात आपली काय चुकी? आपल्याला एकमेकांशिवाय कोण आहे? मला काही प्रॉब्लेम नाही. मी तर या दिवसाची वाट बघत होती. आता आम्ही दोघांनी निर्णय घेतला. या रात्री आम्ही पूर्णपणे बेभान होऊन एकत्र झालो होतो. आता आम्हाला लग्न करून घ्यायचं होतं, कारण आमच्याजवळ दुसरं ऑप्शनही नव्हतं आणि गायत्रीला मी दुसरं कोणाचं होताना बघूही शकलो नसतो. आणि दुसऱ्याच महिन्यात आम्ही लग्न केलं. मला गायत्रीचं बेभान संबंध ठेवता येतील. आम्ही दोघांनी लग्न केलं. खूप सुखी संसार चालू झाला आमचा. आम्ही दोघीही खुश होतो. आमच्यात तिसरं कोणी नव्हतं याचाही मला आनंद होता. अजित राहिला असता तर ती गोष्ट वेगळी होती, पण अजित नसल्यामुळे मला सुखदुःख कशाचंही नव्हतं, कारण गायत्रीला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. गायत्री एक आश्रमात वाढलेली मुलगी होती. आमचा सुखी संसार चालू झाला असतानाच एक दिवशी पोस्टमनद्वारे घरी पोस्टात आमचं पत्र आलं. त्या पत्रात असं काही लिहिलेलं होतं, त्याच्यात आमचं लग्न मोडलं आणि जेथे होतं तेथेच येऊन पोचलो. तर मित्रांनो, तुम्हाला पुढच्या भागात नक्की सांगणार आहे की पत्रात काय लिहिलेलं होतं. पण त्याआधी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला अशाच स्टोरी बघायला व ऐकायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि छान छान कमेंटही करा, म्हणजे तुमची कमेंट बघून खूप छान आणि थोडंसं अजून पुढे मोटिवेट होतो. तर मित्रांनो, पुढची स्टोरीचा लवकरच भाग घेऊन येईल. बाय बाय.